आज 1993-94 सरस्वती विद्यालय रावणगाव ची बॅच आज गेट टुगेदरच्या निमित्ताने सरस्वती विद्यालय रावणगाव या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आमच्या बॅचचे शाळेग्राम आठवले तब्बल 30 वर्षांनी आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम होतोय. तर आपण आता सरस्वती विद्यालय रावणगाव या शाळेला भेट दिली. तर इथून पुढचं नियोजन कसं आहे? इथून पुढचं नियोजन आपण आता सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आपण आलेलो आहे. इथून पुढे आता आपण भिगवण या ठिकाणी मंगलमूर्ती या ठिकाणी हॉटेल या ठिकाणी आपण जाणार आहे. त्या ठिकाणी आपल्या गुरुजनांचा सत्कार आणि त्या ठिकाणी आपण करून पुढचा कार्यक्रम आपण उजनी धरण या ठिकाणी कुंभारगाव या ठिकाणी बोटिंग करण्यासाठी जाणार आहे. 1993-94 बॅचचे आमचे आदरणीय शिक्षक आठवळे सर मुख्याध्यापक आहेत या शाळेचे. आणि आमचे गुरुवर्य सगळ्यांचेच आदरणीय रांधवन सर, हिवरे सर अगदी म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने बीजगणित यांनी शिकवलं. आणि इकडे आमचे विद्यार्थी बसलेले आहेत. आदरणीय आमच्या मॅडम डोयपडे मॅडम आम्हाला मराठी विषय शिकवत होत्या. मराठी पण आणि हिंदी पण विषय शिकवत होत्या. तर हे आमचे सर्व गुरुवर्य आमच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी भिगवण या ठिकाणी येणार आहेत. तर मी आदरणीय आमचे गुरुवर्य या शाळेचे प्राध्यापक आठवळे सर यांना मी विचारू इच्छितो की या गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या शाळेमध्ये बरेच गेट टुगेदर सादर झाले. तर त्या निमित्ताने तुम्हाला खरोखरच आता 30 वर्षांनी मला पण हे मित्र भेटलेत आणि तुम्हाला पण गेट टुगेदरच्या निमित्ताने बरेच विद्यार्थी भेटत गेले. तर आज आम्ही आलो इथं, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? 93-94ची बॅच SSC 94ला जे होते ते विद्यार्थी सर्व आज या ठिकाणी आल्यानंतर खूप असा आनंद झाला. आणि यावर्षी बऱ्याच बॅचच्या गेट टुगेदर या ठिकाणी शाळेत झाला आणि आमच्या सर्व गुरुवर्यांचा सन्मान केला. याबद्दल खूप असा आनंद वाटतो. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या निमित्ताने होतात त्या माध्यमातून आनंद आणि आणखीन काम करण्याची उर्मी या निमित्ताने शिक्षकांमध्ये निर्माण होते. धन्यवाद. याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. तुम्ही तुमच्या जे निवडलेलं क्षेत्र या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करता आणि हे खरंच या ठिकाणी ही शाळेची पोचपावती म्हणावं लागेल. गाव 1993-94ची बॅच शाळेला भेट देऊन आता भिगवण पुणे सोलापूर हायवेवरती मंगलमूर्ती हॉटेल आहे. उर्वरित कार्यक्रम आपणास तेथेच पाहायला मिळेल. स्नेहभोजनासह
ला भेट देऊन गुरुवार उपस्थितीमध्ये आता मंगलमूर्ती हॉटेल या ठिकाणी पुढील कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत. तर या पुढील कार्यक्रमाची रूपरेखा आमचे मित्र शाळेग्राम आटोळे सांगतील. सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय रावणगाव या बॅचचा आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज सकाळी शाळेमध्ये भेट देऊन गुरुवार्यांचा आदर आणि सत्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मंगलमूर्ती हॉटेल या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इथं भोजनाचा कार्यक्रम उरकल्यानंतर आम्ही फ्लेमिंगो पॉईंट या पॉईंटला आम्ही जर भेट देण्यासाठी जाणार आहे. बोटिंग वगैरे त्या ठिकाणी करणार आहे आणि तिथून पुढं आम्ही आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ होणार आहे. तर आता इथून पुढं गेल्याच्या नंतर हॉटेलवरती गुरुवार्यांचा सत्कार वगैरे ठेवलेला आहे. तो सत्कार आम्ही करणार आहे. ओके ओके. एकोणीसशे 93-94 SSC बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वच जण जमलेलो आहोत. प्रथमतः बरेच दिवस गेल्या वर्षी पण आपण केला, परंतु शाळेला भेट आपण दिली नव्हती. म्हणून प्रत्येकाच्या मनात एक गुरगुर राहिली होती की आपण शाळेला भेटलो पाहिजे होतो. शाळेपासूनच आपण गेट टुगेदर करतोय, आम्ही शाळेमध्ये गेलो नाही. परंतु त्याच दिवशी सगळ्यांनी मला शिकून काढून आणली होती की परतचा गेट टुगेदर ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण शाळेला भेट द्यायची. शाळेला भेट दिल्याच्या नंतर पुढचा काय नियोजित कार्यक्रम असेल तर त्या पद्धतीने करायचा. त्यामुळं आज सकाळी आपण लवकरात लवकर शाळेमध्ये उपस्थित झाला. शाळेने आपलं यथोचित असं स्वागत केलं. त्या प्रथमतः या कार्यक्रमासाठी आमच्या SSC ग्रुपच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या शाळेचे आमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः मी त्यांचं सहर्षाचं स्वागत करतो आणि त्यांचा या ठिकाणी शोधकांनी सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांचा आवाज कमी करायचा आणि भेटा देऊन आवाज कमी करायचा. सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक सन्माननीय युवरे सर यांचाही या ठिकाणी सारख्या गावाचं सरपंचपद पोषवलं आणि त्याच्या समाजाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठी विकासात्मक म्हणा किंवा प्रत्येकाच्या वैयक्तिक कामामध्ये त्यांनी हातभार लावला आणि सदैव कार्यतत्पर असतात. समाजासाठी ते झटत असतात आणि ते झटण्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक समिती यांच्यातर्फे समाजभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणून त्यांचाही या ठिकाणी आपल्या बॅचच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.
मी शेड्यूल सांगतो. आपल्या आपल्या जागेवरती उभा राहून थोडी वेळ करून तेवढं वेळ करायला काय. माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा 1993-94 बॅचचा विद्यार्थी. मी आता छोटासा कापड व्यावसायिक आहे, त्याच्याबरोबर त्याला शेतीची जोड आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलगी PCAच्या सेकंड इयरला आहे आणि एक 11वी सायन्सला, म्हणजे आता 12वीला गेलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर सर, तुम्ही पहिल्यांदा इथं आम्ही आमंत्रित केलं तुम्हाला आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. खरं पाहिलं तर गेट टुगेदर म्हणजे काय, पहिल्यांदा ही कल्पना कोणाच्या उर्मिलाच्या मनात आली, राखीच्या मनात आली, शरद आणि त्यांनी सांगितलं आपल्याला गेट टुगेदर घ्यायचं आहे. तरी मागच्या वेळेला घेतला त्या वेळेला, परंतु शाळेत आम्ही गेलो नाही. सुट्टीचा दिवस होतं आणि कोणाला पाचारणही केलं नाही. आम्ही पहिला केला तो पसायदान हॉटेल आलो. त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं बैठक व्यवस्था होती. त्या ठिकाणी आपल्या ओळखा सगळ्यांच्या करून घेतल्या. थोडंसं त्या गोष्टीवरती विचार विनिमय केलं आणि भोजनाचा आस्वाद घेऊन तिथनंच आम्ही मार्गस्थ झालो. परंतु त्याच वेळेला आम्ही गुणगाठ बांधली होती की पुढच्या वेळेला शाळेत घ्यायचं, शिक्षकांना बोलवायचं. शिक्षकांचं काही ऋण आपल्यावरती असतं, त्याला छोट्याशा सत्काराने बघायला आपण उत्तराही व्हायचं. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं सांगायचं झालं, सगळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणी लिहिली माहीत नाही, मला आवडली. बहुतेक कवयित्री सविता काळे. पृथ्वी तलावरचे ईश्वर आम्ही, पृथ्वी तलावरचे ईश्वर म्हणजे आपले गुरु, पृथ्वी तलावरचे ईश्वर म्हणजे आपले गुरु, ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे आपले गुरु, जे घडवतात शिकवतात, भविष्य आपले सावरतात, बळपंखात आपल्या भरुनी गरुड झेपेचे वेळ लावतात, बळपंखात आपल्या भरुनी गरुड झेपेचे वेळ लावतात. कुंभार घडवितो घटास तसे, कुंभार घडवितो घटास तसे, गुरु ठाई घडतो आपण. काय किती आपणास दिले अशक्य आहे त्यांचे मापन, काय किती आपणास दिले अशक्य आहे त्यांचे मापन. महिमा त्यांचा आघात किती, महिमा त्यांचा आघात किती, वर्णा या शब्द ही पडती अपुरे. गुरुविना जीवन म्हणजे वाटे सारे अधुरे, गुरुविना जीवन म्हणजे वाटे सारे अधुरे. ऋण असे हे न फिटणारे आहे गुरूंचे माझ्यावरी, ऋण असे हे न फिटणारे आहे गुरूंचे माझ्यावरी. होता येणार नाही उतराई कोणतीही गुरुदक्षिणा दिली तरी. अशा या गुरुजनांना एकदा उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. माझं छोटंसं मनोबल संपवतो. आता प्रत्येकाने त्या ठिकाणी त्या बॅचचा लागलेला होता, त्यामुळं सर्व विद्यार्थी जरी कमी असले, कारण त्यावेळेस पट कमी असायचा, आमच्या बॅचच्या नंतर पट वाढलाच आहे. नंतर मला वाटते 2-2 तुकडे झाले, बरोबर आहे. 2 घास कमी खाल्लं तरी शांत झोप येते, परंतु समाजासाठी करण्यात जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला स्वतःसाठी ढिगभर ठेवलंय आणि ते उशाला ठेवलंय तर शांत झोप येणार नाही. आज 1993-94 SSC बॅच रावणगाव याचा गेट टुगेदरचा कार्यक्रम स्नेह मेळावा, जेणेकरून आपला हा त्यांनीही आपल्या आमंत्रणाचा येतोची पासा स्वीकार केला आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल आमच्या या 1993-94 बॅचच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. 2 मिनिटं बोलू सर. आता 2 वर्षांनी क्रमांक कसोटीसाठी काहीतरी करताना धन्यवाद सर. मला एक थोडासा म्हणजे किस्सा सांगायचा आहे, कारण ह्या त्रिमूर्तींबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्रिमूर्ती ही कशी आपल्याला म्हणजे शिकवत होती आणि कशी काय करत होती. आता मी मगाशी बोललोय, परंतु माझा एक अनुभव की कारण मी 1989-90 2004-05 अजून कुठली तरी एखादी बॅच झाली, तर त्यावेळेस ज्या लोकांचं म्हणजे गेट टुगेदर झालं त्याचं चित्रीकरण मी केलं होतं आणि त्यावेळेस खरोखरच सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या त्रिमूर्तींबद्दल खरोखरच आदरभावाने बोलत होते. रांधवन सरांबद्दल तो नवनाथ कोकणे म्हणून इतका भारी बोलला होता, म्हणजे रांगडा माणूस, शेती करणारा माणूस, त्याला म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं, पण
म्हणजे शिकलेल्या माणसाला जेवढं बोलता येणार नाही तेवढं आपल्या रांगड्या भाषेत रांजवन सरांचं कौतुक केलं होतं. आणि म्हणजे त्यांचे अनुभव सांगतो, कारण आपण गुरुवार्यांचं कौतुक करतोय, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी करतोच, परंतु 89-90 आणि 2004-05 त्या बॅचचा मला अनुभव आहे. हिवरे सरांबद्दल तर 2004-05 आणि 89-90 सगळ्या मुलामुलींनी म्हणजे आदरयुक्त भीती वगैरे ते कसे शिकत होते. आणि आठवले सर असतील तर खरोखरच. आणि एक मुलगी, आता मला नाव माहीत नाही त्या मुलीचं, 2004-05ची होती का कुठली होती, तर तिने अशी एक तिच्या घरी डाळीण वगैरे आहे बघा, नाही का त्या आपल्या नाही दुसरी मुलगी होती. तर ती मुलगी अशी म्हणली होती की आम्हाला ज्यावेळेस हे त्रिमूर्ती आणि दुसरे ओदरचे शिक्षक ज्यावेळेस जसे शिकवत होते तसे आताचे शिक्षक शिकवत असतील का. ज्यावेळेस असे बोलले होते त्यावेळेस आपले म्हणजे शाळेचे अध्यक्ष RTO साहेब त्यांचा चेहरा म्हणजे इतका म्हणजे किती विचार, म्हणजे ह्या मुलीचे किती विचार म्हणजे थोर आहेत. खरोखरच तिला म्हणजे आपल्या गुरुवरांचा किती आदर आहे. आणि खरोखरच आताचे शिक्षक आता ह्या शिक्षकांसारखे शिकवत असतील का, म्हणजे त्यांना पडलेला तो प्रश्न म्हणजे अगदी योग्य आहे. आता आपण सांगू शकत नाही की आताचे शिक्षक कसे शिकवत असतील, तुमच्याबद्दल आम्ही सांगू शकतो. आणि तुमची आता काय थोडीफार सर्व्हिस राहिली असेल, खरोखरच तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आमच्या मुलांना शिकवलं, त्यांच्या मुलांची मुलं पण तुमच्याकडे जर शिकली तर खरोखरच तर एवढंच मला बोलायचं होतं. सरस्वती विद्यालय रावणगाव गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण सर्वजण मित्र एकत्र आलात आणि त्यांच्याच बरोबर मित्रांच्या बरोबर 30 वर्षानंतर एकत्र स्नेहभोजन करतात. काय सांगाल याबद्दल? अतिशय सुंदर वाटलं. हा एकदम सुवर्ण अक्षरांनी लिहावा अशा पद्धतीचा क्षण आहे. कारण गेली 30 वर्ष आम्ही जरी एका गावात राहत असलो तरी एकत्र सगळेजण एका वेळेला कधीही भेटलो नाही ह्याच्या अगोदर. कारण गेट टुगेदरच्या निमित्ताने आज या ठिकाणी एकत्र स्नेहभोजन करत असताना अतिशय आनंद झाला. खूप मस्त वाटलं. धन्यवाद धन्यवाद. आमचे मित्र, आमच्या गावचे आदरणीय माजी सरपंच हे पण आमच्या 10वीच्या बॅचमध्ये होते. ते पण स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत माझ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर. तर तुमच्या काय भावना आहेत? आज स्नेहभोजन चालू आहे तुमचं. खरोखरच एका गावात राहून रोज प्रत्येकजण आपापल्या व्यापामध्ये गुंतलेला आहे. गुंतलेल्या व्यापातूनच थोडासा क्षण आपण ज्या शाळेमध्ये ज्ञान घेतलं गुरुवर्यांचं आणि उपस्थित सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं खूप खूप हार्दिक असं स्वागत. अतिशय आनंद वाटतो. एका गावात राहून आपण एका ठिकाणी जेवण करू शकत नाही, मनमोकळे मनाने एकमेकाशी गप्पा मारू शकत नाही. तो योग आमच्या 2-4 मित्रांच्या माध्यमातून आला. भाग्य समजतो आम्ही. अशाच प्रकारे एकत्र येऊन आपल्या विचाराची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे. सुखादुःखामध्ये सामील होणं गरजेचं आहे. त्याला हे छानसं माध्यम आहे. खूप छान वाटलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून. धन्यवाद धन्यवाद. दैतोंडे साहेब, आप्पा दैतोंडे आमचे वर्गमित्र हे पण स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत. तर काय तुमच्या भावना आहेत? आपण जरी विद्यार्थी सर्वजण एका गावामध्ये राहत असून सुद्धा आपण समोरासमोर ज्यावेळेस वैयक्तिक भेटतो त्यावेळेस सर्वजण आपापल्या व्यापामध्ये असतात. प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगवेगळं व्याप असतं, कामाचं व्याप वेगळं असतं आणि त्यामध्ये त्यांना एकमेकांशी संवाद साधता येत नव्हता. समोरून एकमेकांच्या गेले तरी बोलत नव्हते.
आणि आता त्या निमित्तानं आपण जो हा कार्यक्रम गेट टुगेदरचा जो ठेवलेला आहे त्या निमित्तानं सर्वजण एकमेकांशी बोलतात, सर्वजण एकमेकांच्या सुखादुःखात सामील होतात, सर्वजण आपापले मनोगत व्यक्त करतात आणि सर्व जे काही आहे आपली पूर्वी कहाणी ते सर्व एकमेकांना शेअर करतात. ओके, धन्यवाद. पालकपणे चालू का? पालकपणे गेट टुगेदरच्या निमित्ताने आमचे गुरुवर्य आठवले सर, हिवरे सर, रांधवन सर आणि आमची 93-94 सरस्वती विद्यालय रावणगावची संपूर्ण बॅच आज सकाळपासून आतापर्यंतचा काम म्हणजे कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेला आहे. तर आठवले सर आणि रांधवन सर सरस्वती विद्यालय रावणगाव या शाळेमध्ये शिकलेले आहेत. तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपलं पण गेट टुगेदर झाला पाहिजे? तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? इतर गेट टुगेदर पाहून आमचं सुद्धा म्हणणं आहे, म्हणजे ग्रुपवर त्याचं चर्चा चालू आहे. हां. परंतु फक्त 18 विद्यार्थी आमच्या बरोबर होते, 18 त्याच्यातले काही गेलेले आहेत आणि जे आहे ते बिझी शेड्यूलमध्ये आहे, त्यामुळे ते आमची तारीख काय फिक्स होईना. परंतु वेळ म्हणल्यास आम्ही एकत्र येऊ. बरं. रांधवा सर, तुमचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? आठवले सरांनी तर सांगितलं, पण तुम्हाला काय वाटतं गेट टुगेदर तुमचा पण? ना मलाही वाटतं आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे आमच्या मित्रपरिवारांनी एकत्र यावं. पण तसे मित्रपरिवार त्या काळचे सगळे सामान्य आहेत, ते काय फार काय शिकलेले नाहीत. बरोबर आहे. त्या काळचं म्हणजे शिक्षणच एवढं नव्हतं, पण तुम्ही खरोखरच विद्यार्थी घडवण्याचं म्हणजे जुन्या काळात शिक्षण पूर्ण केलं आणि विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. तर हिवरे सरांना मी विचारू इच्छितो की तुम्ही म्हणजे आम्ही 8वी-9वीत असताना इथं म्हणजे पदार्पण केलं रावणगावमध्ये आणि तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे खरोखरच तुमचं लग्न पण इथं आल्यावरच झालं. तुमची मुलं पण आता म्हणजे त्यांचं पण करिअर पूर्ण झालं आहे, मुलींची लग्न झालेत आणि आता तुम्ही रिटायरमेंटच्या म्हणजे याच्यावर आहात. तर तुम्हाला असं नाही का वाटत की आपण पण जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा शिक्षक मेळावा वगैरे अशा काहीतरी कुठल्या तरी कार्यक्रमात भाग घ्यावा, एक रावणगावकर म्हणून? काय सांगाल तुम्ही? मगाशीच मी सांगितलंय की मी सध्या आता रावणगावचाच आहे. रावणगावने मला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख करून दिलेली आहे. त्यामुळं रावणगावचं नाव आणि तुमच्यासारखे सर्व विद्यार्थी हे कायमस्वरूपी माझ्या अंतःकरणात राहतील, एवढंच या गेट टुगेदरच्या निमित्तानं मी सांगतो. धन्यवाद सर. खरोखरच म्हणजे सकाळपासून सर्व विद्यार्थी एकदम असं शांत चित्तेने म्हणजे मुली पण बाहेरगावावरून वेळात वेळ काढून, रावणगावची यात्रा होती तरी पण वेळात वेळ काढून 4 दिवस थांबल्या आणि कार्यक्रमात सामील झाल्या. तर तुम्हाला कोणाला काय बोलायचं का उर्मिला? 30 वर्षानंतर खरोखरच म्हणजे आमच्या गावची आज जत्रा होती, यात्रा सोडून मी आज इथपर्यंत आलो. तर त्याचं कारण 30 वर्षानंतर आपण एकत्र येणार आहोत. मला खरोखरच ह्या मुली, मला ते शीतल तर ओळखूच नाही आली आणि सीता का काय ते ओळखूच नाही आली. फक्त मी अखिलाला पहिल्यापासून पाहत होतो आणि सुवर्णा, एवढ्या दोघीच फक्त माझ्या ओळखीत होत्या. तर उर्मिला काय सांगशील की आज 30 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत? छान वाटलं. बरं. सभाला राहिले काय ते
का पाय खाऊ